जास्मिन स्वयंपाकघरात जेवण बनवत असते आणि त्यावेळी तिथे तिची सासू अनुजा येते. हे बघ जास्मिन, आज मला हे भाजी चपाती खायची अजिबात इच्छा नाहीये. एक काम कर, हे जेवण फक्त तू आणि विवेकच खा आणि माझ्यासाठी साधीवाली खिचडी बनव. अहो काय आहे तुम्ही पण, आता आज मी एवढं चांगलं जेवण बनवलंय आणि त्यात तुम्हाला साधी खिचडी खायची आहे. अगं हो जास्मिन, कारण माझी तब्येत थोडी खराब झाल्यासारखी वाटतीये, म्हणून बोलले तुला खिचडी बनवायला. ठीक आहे आई, बनवेल मी तुमच्यासाठी खिचडी आणि ती म्हणल्यावर तुम्ही गरमागरमच खाऊन घ्या. त्या दोघी बोलतच असतात की तेवढ्यात अनुजाचे लक्ष समोरच्या खिडकीवर जाते. अरे जास्मिन, ती बघ, आपली नवीन शेजारीन. ती कधीपासून आपल्या स्वयंपाकघराच्या खिडकीकडेच बघतीये. हो आई, माहितीये मला. बहुतेक ती कोणता तरी विचार करत असेल. जाऊ द्या ना, नवीनच आलीये ती आणि ती बिचारी एकटीच राहते. मला तर ती एकदम विचित्रच वाटते. अनुजा आणि जास्मिनच्या नव्या शेजारणीचे नाव शेफाली असतं. शेफाली त्या शहरामध्ये नोकरीसाठी आलेली असते आणि त्या कारणाने ती तिथे एकटीच राहत असते. जेव्हापासून मी इथे राहायला आलीये तेव्हापासून समोरच्या घरातून किती मस्त मस्त खायचा वास येतो. वाह, त्यांच्या जेवणाच्या वासाने तर मला माझ्या घराची आठवण येते. असंच एके दिवशी, अरे वा, बहुतेक ही लोक आज पावभाजी बनवतायत आणि वासाने तर माझ्या तोंडाला पाणीच सुटले. एक काम करते, मी पण पावभाजी ऑर्डर करते. मग शेफाली रेस्टॉरंटमधून पावभाजी ऑर्डर करते आणि ती आता दररोज तिच्या खिडकीमधून जास्मिनला रोज जेवण बनवताना पाहते. असंच एके संध्याकाळी, ज्यावेळी जास्मिन अंगणामध्ये दिवा लावत असते त्यावेळी शेफाली तिथेच उभी असते. हॅलो, तू या शहरामध्ये नवीन आली आहेस ना? हो, माझा जॉब शिफ्ट झाला इथे, त्यामुळेच मी इथे आली आहे. अरे वा, ही तर खूपच चांगली गोष्ट आहे. पण तू एकटी कसं काय राहू शकतेस बरं? काम करून जेवण बनवायला तुला काही त्रास नाही होत का? होतो ना, पण आता काय करणार. पण मी घरात जेवण नाही बनवत. मी रोज जेवण बाहेरूनच मागवते, कारण मला जेवण बनवायला येतच नाही. फक्त कधी कधी मॅगी बनवू शकते आणि चहा पण येतो, पण तो पण काही ठीक नाही बनत. अच्छा, तर असं आहे. पण तुमच्या हातचं जेवण एकदम टेस्टी असेल ना? हे तर सगळेच बोलतात. पण तुला कसं कळालं? अगं यामध्ये न समजण्यासारखं काय आहे? रोज तुझ्या जेवणाचा सुगंध माझ्या खिडकीपर्यंत येतो आणि त्या वासाने मला माझ्या घरची आठवण येते. हो का? चल मग, आज तू माझ्याच घरी जेवण कर. काय? अगं नाही नाही, हे काही बरोबर नाही वाटणार. किती अजीब वाटेल. पण विचारल्याबद्दल थँक्स हं. पण मी तुझ्या घरी खायला नाही येऊ शकणार. अगं पण त्यात काय झालं? तू थोडी ना कोणती अनोळखी व्यक्ती आहेस. तुला तर आम्ही मागच्या एका आठवड्यापासून पाहतोय आणि तू तर आमची शेजारी नाहीस. चल, आत चल आता आणि गरमागरम जेवण कर. मग जास्मिन शेफालीला घरात घेऊन जाते. या माझ्या सासू आहेत आणि हे माझे भाऊजी. नमस्ते बेटा. नमस्ते काकू. नमस्ते. माझं नाव विवेक आहे. नमस्ते विवेक. माझं नाव शेफाली. नाईस नेम. थँक्यू विवेक. अच्छा, तुम्ही आता इथे सगळेजण बसून गप्पा मारा आणि तोपर्यंत मी तुम्हा सर्वांसाठी जेवण गरम करते. मग आपण सगळेच जेवायला बसू. मग शेफाली अनुजा आणि विवेक बरोबर गप्पा मारायला लागते आणि त्यानंतर ते चौघे पण जेवण करायला बसतात. ओ माय गॉड जास्मिन, किती टेस्टी जेवण बनवलंयस तू. वाह, हे खाऊन तर माझं मन अगदी प्रसन्नच झालं बघ. थँक्यू शेफाली. अगं तुला तर मास्टर शेफमध्ये जायला पाहिजे आणि तू तो शो जिंकशील पण. बघ तू. अगं काय तू पण, एवढं पण काही चांगलं नशीब नाहीये माझं. मी शो जिंकून काय करायचे तेव्हा? फक्त आपलं घर आणि संसार सांभाळू दे, तेच खूप झालं. पण जास्मिन, तुझे मिस्टर ते कुठे असतात बरं? आय मीन, मी जेव्हापासून इथे आलीये तेव्हापासून मी फक्त काकू आणि विवेकलाच बघतीये. हो ना शेफाली, माझे मिस्टर पार्थ आमच्याबरोबर नाही राहत. ते दुसऱ्या शहरात नोकरी करतात, त्यामुळे त्यांना तिकडेच राहावं लागतं, आपल्या कुटुंबापासून लांब.
जसं की तू राहतेस. हे मी नक्कीच समजू शकते की त्यांना या गोष्टीचं किती वाईट वाटत असेल. एक कुटुंब त्या व्यक्तीची ढाल असते आणि कुटुंबाशिवाय तर प्रत्येक व्यक्ती अपूर्णच असतो. हो ना, हे तू अगदी बरोबर बोललीयस. आम्ही तिघे तर आहोत इथे एकमेकांसाठी, पण तो तिकडे एकटाच राहतो. हे काम पण माणसाला काय काय करायला लावतो. पहिल्याच भेटीमध्ये शेफाली त्या तिघांबरोबर खूपच चांगल्या प्रकारे गप्पा मारते. मग शेफाली घरी गेल्यानंतर, काय गे जास्मिन, तू काय जरा जास्त शाणी झालीयस का? अहो नाही आई, पण तुम्हाला काय झालंय? असं अचानक का बोलताय तुम्ही मला? मग तू त्या नवीन शेजारणीला घरी कशाला बोलवलीस? बोलवायच्या आधी मला विचारलं होतंस का तू? अहो आई, तिला माझ्या हातच्या जेवणाचा वास खूपच आवडतो आणि म्हणूनच मी विचार केला की आज तिला घरी जेवायलाच बोलवू. वा, म्हणजे आता घरचे सगळे निर्णय तू घेणार तर? अहो नाही आई, तसं काहीच नाहीये. ग तसंच आहे. हे बघ जास्मिन, आज तर तू तिला मला न विचारता बोलवलेस, पण यापुढे जर तुला तिला घरी बोलवायचं असेल तर त्यासाठी तुला माझी परवानगी घ्यावी लागेल. समजले की नाही? हो ठीक आहे आई, चालेल. मग दुसऱ्या दिवशी सकाळी ज्यावेळी जास्मिन स्वयंपाकघरात बटाट्याचे पराठे बनवत असते, त्यावेळी शेफाली लांबूनच ओरडते. हाय जस्मिन, आज काय आहे नाश्त्याला स्पेशल? आज मी बटाट्याचे पराठे बनवतीये. अच्छा, जर तुझं काम वाढणार नसेल तर माझ्यासाठी पण एक बनवशील का बटाट्याचा पराठा? आणि थोडं दूध घालून चहा पण ठेव माझ्यासाठी. जमेल का तुला? काही त्रास तर नाही होणार ना? अगं नाही शेफाली, त्यात काय होणार आहे मला त्रास? पराठे झाले की ते घेऊन येईल मी तुझ्याकडे आणि त्यासोबत चहा पण घेऊन येईल. मग जास्मिन शेफालीच्या घरी चहा आणि पराठे घेऊन जाते. आय एम सॉरी यार जास्मिन, सकाळ सकाळी मी तुला एवढा त्रास दिला. अगं वेडी झाली आहेस का तू? यात काय मला त्रास होणार आहे बरं? आणि यापुढे तुला आता जेव्हा पण काही खायची इच्छा होईल त्यावेळी तू मला ते बिंदास सांगत जा. मी बनवून देईल तुला. थँक्यू सो मच जास्मिन, तू खूपच चांगली आहेस. यू आर वेलकम शेफाली. अच्छा चल, मी येते आता. अजून पराठे लागतील तर सांग मला, आणून देईल मी तुला. हो जास्मिन, चालेल. मग जास्मिन तिच्या घरी परत निघून जाते आणि ती आता तिची बाकीची कामं करायला लागते. पण या सगळ्या गोष्टी अनुजाने पाहिलेल्या असतात आणि त्यामुळे तिला खूपच राग येतो. जसे जसे आता दिवस निघून जातात तस तशी जास्मिन आणि शेफालीचं बोलणं वाढायलाच लागतं आणि त्या दोघींची खूपच चांगली मैत्री होते. असंच एके दिवशी शेफाली जास्मिनच्या घरी जेवण मागायला जाते. मला माहिती आहे जास्मिन की आज तू बटर चिकन बनवतीयस. अगं याचा वास माझ्या घरापर्यंत येतोय आणि म्हणूनच मी पण तुझ्याकडे थोडं बटर चिकन मागायला आली आहे. अरे वा, बस मग तू, तोपर्यंत मी तुझ्या डब्यामध्ये पॅक करून देते. ठीक आहे जास्मिन, पण विवेक, तू काय करतोयस? चल ना, मला हे पूर्ण घर दाखवून दे. मी तर हे घर फक्त बाहेरूनच पाहिले, पण आतमधून एकदा पण नाही पाहिलं मी. ठीक आहे शेफाली, चल दाखवतो मी तुला सगळं घर. विवेक आता शेफालीला पूर्ण घर दाखवायला लागतो आणि ती दोघं एकमेकांबरोबर खूप गप्पा पण मारतात. हो शेफाली, मी एका टेक्स्टाईल कंपनीमध्ये काम करतो. आणि तू कुठे काम करते? मी रौनक ग्रुप ऑफ कंपनीजमध्ये काम करते. HR आहे मी तिथे. अरे वा, खूपच छान. त्या दोघांना एकत्र गप्पा मारताना पाहून अनुजाचा राग आता खूपच वाढतो. मग शेफाली आता बटर चिकन घेऊन परत तिच्या घरी निघून जाते आणि त्यावेळी, हे सगळं काय जास्मिन? अगं आपण काय इथे भंडारा उघडून बसलोय का, जे दररोज तू त्या शेफालीला जेवण दान करत असतेस? अगं तुझ्या काय माहेरच्या लोकांनी इथं फुकटात किराणा दिलाय काय? अहो काय आहे तुम्ही पण, हे कसं बोलताय तुम्ही? गप्पच बस तू तर. लई मैत्रीचा शॉक लागलाय तुला आणि म्हणूनच फुकटात जेवण देत असतीस तिला. आणि तुझी ती मैत्रीण एवढी निर्लज्ज आहे की विचारायलाच नको. इतक्या वेळा टोमणे मारून सुद्धा रोज जेवण मागायला येते ती. निर्लज्ज कुठली. हो पण आई, एका व्यक्तीला जेवण दिल्यामुळे
थोडी ना आपल्या घरचा किराणा काही संपणार आहे. आणि ती बिचारी तर एकटीच राहते. म्हणूनच मी तिला जेवण देते. आणि ती किती चांगली आहे. तुमच्या मैत्रिणींसारखी अजिबात नाहीये. ज्या बाहेरून तर खूपच चांगले बनतात, पण आतमधून तर खूपच वाईट असतात. अगं, माझ्या मैत्रिणी कशा पण असू देत, पण असं निर्लज्ज बनून माझ्या दारी इथं जेवण मागायला नाही येत त्या. असंच एके दिवशी संध्याकाळी, ज्यावेळी अनुजा घरात नसते, त्यावेळी, अरे वा वहिनी, आज तर तुम्ही चहाबरोबर गरमागरम कचोऱ्या बनवलेत आणि हे खाऊन तर एकदम मजाच येऊन जाईल. हो भाऊजी, म्हणून तुम्ही पण मनसोक्त खा. पण मला हे शेफालीला पण द्यायचं होतं. पण भीती वाटतीये की तेवढ्यात आई आल्या तर काय करू. अहो, एवढं विचार नका करू वहिनी. तसं पण आई मंदिरात गेलीये आणि तिला आता घरी यायला अजून खूप वेळ आहे. एक काम करा, शेफालीला जाऊन देण्याच्या ऐवजी तिलाच इथे घरी बोलवा ना. एवढंच आपण मिळून गप्पा पण मारू. हो भाऊजी, ही आयडिया अगदी मस्त आहे. मग जास्मिन आता शेफालीला घरी बोलवून आणते आणि ते तिघेजण आता मस्त मजा घेऊन कचोऱ्या खायला लागतात. पण तेवढ्यात तिथे अनुजा येते आणि तिला पाहून हे तिघे पण खूपच घाबरून जातात. अहो आई, तुम्ही इथे? नाही म्हणजे तुम्ही तर मंदिरात गेला होता ना, आणि तुम्ही तिथून 6 ते 6:30 पर्यंत परत येता. मग आज एवढ्या लवकर कशी काय आलात बरं? का बरं? लवकर येऊन मी कोणती चूक केली का? जाऊ का आता परत? अहो नाही आई, या ना तुम्ही पण. बसा, मी सगळ्यांसाठी कचोऱ्या बनवलेत. हो आई, तू पण खा. काही गरज नाहीये मला खायला घालायची. खा तुम्ही दोघं जणच. आणि शेजाऱ्यांना पण खाऊ घाला. अजून येतं काय तुम्हा दोघांना? बाहेरची लोक पण किती निर्लज्ज आहेत, जे फुकटचं खायला घरी येऊन जातात. एवढं बोलून अनुजा तिच्या रूममध्ये निघून जाते. आय एम सॉरी शेफाली. प्लीज आईच्या बोलण्याचं वाईट नको वाटून घेऊस. हवं तर तिच्या वतीने मी तुझी माफी मागतो. हो शेफाली, आता त्यांचं वय झालंय ना, त्यामुळे असंच काही पण बडबडत असतात त्या. उगाच छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडायला लागतात. अरे काय तुम्ही दोघे पण, तुम्ही मला समजून सांगायची काहीच गरज नाहीये, कारण मला त्यांच्या बोलण्याचं वाईटच नाही वाटलं. मग आता 2 दिवसानंतर विवेकचा वाढदिवस येतो आणि त्या निमित्ताने जास्मिन आता खूप सारे मस्त मस्त पदार्थ बनवते. हॅपी बर्थडे विवेक, हे घे, हे गिफ्ट तुझ्यासाठी. थँक्यू सो मच शेफाली. अगं पण या गिफ्टची काय गरज होती? काय गरज होती म्हणजे? अरे आपल्या घरी येऊन एवढं मस्त दाबून खाते ती रोज रोज, मग गिफ्ट तर आणायलाच पाहिजे ना तिला. आणि शेफाली, गिफ्ट आणून तू खूपच चांगलं काम केलेस. असंच कधीतरी छोटं मोठं गिफ्ट माझ्यासाठी पण घेऊन येत जा. काय तू पण आई. मग बर्थडे पार्टीच्या नंतर विवेक आणि शेफाली दोघे पण बाईकवर फिरायला जातात. काय? ती शेजारीन विवेक बरोबर बाहेर गेलीये? आणि ते पण एकाच गाडीवर? हो आई, आता घरातली सगळी आईस्क्रीम संपली होती ना, आणि आपल्या चौघांसाठी काहीच नव्हती राहिलेली. म्हणून भाऊजी आणि शेफाली आईस्क्रीमच आणायला गेलेत बाहेर. ही मुलगी काही बरोबर नाहीये जास्मिन. अगं, इथं खायला यायच्या निमित्ताने ती माझ्या मुलावर डोळा ठेवतीये आणि माझ्या साध्या आणि भोळ्या मुलाला हे काही समजत पण नाहीये. हे तुम्ही काय बोलताय आई? शेफाली तशी मुलगी नाहीये. अहो, ती एका चांगल्या घरातली मुलगी आहे. आणि प्लीज आई, तिच्याबद्दल असं काही पण नका बोलू तुम्ही. अगं गप्प बस तू. हे सगळं तुझ्यामुळेच होते. अगं तूच तिला डोक्यावर बसवून ठेवलेस आणि त्यामुळेच ती आपल्या घरी कधी पण येऊ शकते आणि कधी पण जाऊ शकते. अगं तुला नाही माहीत अशा पोरी खूपच चॅप्टर असतात त्या. मग नंतर विवेक जेव्हा घरी येतो, त्यावेळी अनुजा त्याला शेफालीपासून लांब राहायला सांगते. ओ गॉड आई, शेफाली आणि मी फक्त चांगले मित्र आहोत आणि त्यापेक्षा जास्त आमच्यात असं काहीच नाहीये. हे बघ विवेक, मी तुला पूर्णपणे ओळखते, पण मला त्या शेफालीवर अजिबात विश्वास नाहीये की ती कधी तुला तिच्या जाळ्यात अडकवेल. कोणी काही सांगू शकत नाही. म्हणून मी तुला सांगतेय की त्या मुलीपासून तू जरा लांबच राहा. ठीक आहे आई, तू बोलतेस तर मी लांबच राहील. पुढे असंच एके दिवशी, ज्यावेळी शेफाली त्यांच्या घरी जेवण मागायला येते,
त्यावेळी घरामध्ये फिरता फिरता ती अनुजाच्या रूममध्ये जाते आणि ते पाहून अनुजा खूपच घाबरून जाते. अरे देवा, ही मुलगी तर आता सोफ्यावर बसलेली होती. मग एवढ्यात कुठे गायब झाली ती? बहुतेक ती कोणत्या तरी रूममध्ये गेलेली असेल. मग अनुजा आता तिच्या रूममध्ये जाते आणि ती त्यावेळी शेफालीला लॉकरला हात लावताना पाहते. अगं ये मुली, तिथेच थांब. चोरटी कुठली? सत्यानाश होईल तुझा. तेवढ्यात तिथे जास्मिन पण येते. अहो काय झालं आई? हे बघ जास्मिन, ही मुलगी माझ्या कपाटातून पैसे चोरायचा प्रयत्न करत होती. अगं ते तर चांगलं झालं की वेळीच मी हिला चोरी करताना पकडलं. मी बोलले होते ना तुला की या मुलीमध्ये काहीतरी गडबड आहे. अगं जेवण मागणे हे तर फक्त तिचं एक निमित्त होतं, पण ती तर इथे चोरी करण्यासाठी येत होती. बास झालं काकू, जे मनात येते ते बोलत आहात तुम्ही. नाहीतर काय आई, अहो कधी बोलता की ती भाऊजींवरती नजर ठेवतीये आणि आता बोलताय की ती चोरी करायला येतीये. आणि ती एकटी आहे म्हणून काय झालं आई? ती पण कोणत्या ना कोणत्या तरी घरची मुलगीच आहे ना. त्यामुळे बोलताना थोडा तरी विचार करून बोला आई. आणि मी सोफ्यावरून उठून किचनमध्येच जाणार होते. मला बघायचं होतं की जास्मिन स्वयंपाक कशी बनवते. पण तेवढ्यात माझं लक्ष या रूममधल्या खिडकी आणि लॉकरकडे गेलं. बघते तर दोन्ही पण ओपनच होतं. आजकाल आपल्या गल्लीत किती चोऱ्या वाढलेत. म्हणून मी लगेच खिडकी बंद केली आणि ही लॉकर पण बंद करणारच होते की तेवढ्यात इथे तुम्ही आलात आणि तुम्ही माझ्या वागण्याचा चुकीचा अर्थ काढलात. पण काकू, तुम्हाला जशी वाटते तशी मी मुलगी नाहीये आणि तुम्ही मोठे आहात याचा अर्थ असा नाहीये की तुम्ही मला काही पण चुकीचं बोलू शकता. ठीक आहे, मी मान्य करते की यावेळी माझी चूक झाली. पण तू अशी माझ्या घरी रोज रोज नाही येऊ शकत. जर तुला माझ्या घरातून जेवण पाहिजे तर जास्मिन तुला डबा देईल, पण तुला दर महिन्याला त्याचे पैसे द्यावे लागतील. अहो काय आई तुम्ही पण, जेवणासाठी तर असं नका बोलू ना तिला. नाही जास्मिन, इट्स ओके. काकीजींना जर हेच पाहिजे असेल तर मला पण काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आता मी दररोज तुझ्याकडूनच टिफिन घेईल आणि महिन्याच्या अखेरीस मी तुला पैसे पण देत जाईल. हा, आत्ता कसं बोललीस बरं? मग त्या दिवसानंतर शेफाली दररोज जास्मिनकडून डबा घ्यायला लागते